जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मजा बघायला आलायस माझी. तू एवढा निर्लज्ज कसा असू शकतोस रे? टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. हे सगळं फक्त मी माझ्या वडिलांच्या राजकीय हेतूसाठी केलं. आज तुम्ही घरी जायच्यात, मी तुम्हाला मोबाईल देणार म्हणजे देणारच. पण ते तर शक्यच नाहीये, कारण मी आता मोबाईल घेणारच नाही. लावली पैस? लागलीच पैस. बघा, तुम्ही जिंकल्यानंतर तुम्ही म्हणाल तसं मी करेन. माझ्या बाबतीत बी तसंच आहे. तुम्ही जिंकलात तर तुम्ही म्हणाल ते मी करेन. असं काही महत्वाचं काम असलं तर तुम्हाला कसं सांगणार मी? म्हणून म्हणतो मोबाईल असू द्या तुमच्याकडे, पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये माझं. अहो नाही छोटे मालक, बाकी काय बी सांगा मला, पण त्या मोबाईलचं काही सांगू नका. नकोच तो मोबाईल. आज तुम्ही घरी जायच्यात, मी तुम्हाला मोबाईल देणार म्हणजे देणारच. पण ते तर शक्यच नाहीये, कारण मी आता मोबाईल घेणारच नाही. लावली पैस? लागलीच पैस. बघा, तुम्ही जिंकल्यानंतर तुम्ही म्हणाल तसं मी करेन. माझ्या बाबतीत बी तसंच आहे. तुम्ही जिंकलात तर तुम्ही म्हणाल ते मी करेन. असं भाई असंच. आईचं काम होतं, तिला बाहेर जायचं. बराच वेळ तिने वाट बघितली आणि तशीच निघून गेली. गेल्या बी हे सांगायला मी तुम्हाला फोन करतोय तर तुमचा फोनच लागत नाही. मोबाईल कुठे आहे तुमचा? तुम्हाला सांग, याचा पासवर्ड तुला माहितीये का? माझ्याकडून बाई साहेबांनी दिलेला नवा फोन हरवलाय. पिंट्या दादा एवढी काय घाई होती मोबाईल आणून द्यायची? केला मी विचार, पण नंतर म्हटलं तुला कोणाचे महत्वाचे फोन मेसेज येणार असतील तर बघ की. आलेत का कोणाचे महत्वाचे फोन मेसेज काय बघ. अरे हा फोन उघडताच येत नाही मला. म्हणजे? अरे ते काय ते पासवर्ड असतोय ना त्याला, फक्त फोन आला ना तेवढा उचलता येतोय. थांब 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 थांब, आता बोल. हॅलो, काय या सगळ्या जुन्या अडगळीतल्या वस्तू इकडे का आणून ठेवलेल्या आहेत? अरे कोणी केलं हे? मोठे मालक, हे समजा हिनं केलंय. आपण कोणाकडे काम करतोय, त्यांच्याकडे कोण येणार आहे याची जरा तरी अक्कल आहे, जाणीव आहे? आजच हे सगळं करायची काय घाई होती तुला? रमा, तुझ्या बघण्याचा कार्यक्रम असेल ना तेव्हा कांदे पोहे वगैरे करत बसू नकोस. डायरेक्ट पुरणपोळी करून वाट. पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या होकार देतील. पेंढारकर फॅमिली खूप खुश होती तुमच्यावर. मला पुरणपोळी वाढा ना. होकार कळवायचा होता. ज्या अर्थी हे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी, कोणासाठी हे आपल्याला माहिती नाहीये, याचा अर्थ हे त्या मुलीसाठी आहेत तिच्यावरती प्रताप प्रेम करतो. आई कोण असेल ग ती? रमा, हॅलो. हॅलो बाईसाहेब, छोट्या मालकाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? आई काय झालं? बोल रे. तुझी बहीण आहे ना, आत्ताच वाड्यावरून बाहेर पडले. कामाचं कारण सांगू, आणि मला पक्की खात्री आहे ती कोणाला तरी भेटायला चालली. रमा, रमा काय होतंय? रमा तुम्ही खाली बसा. काय झालं रमा? डोळ्यापुढं अंधारी आली फक्त. तुम्ही पाणी प्या. मला माहितीये ही एवढी मोठी भेट नाहीये, पण घ्या.
मालक अहो लोकांची गर्दी लयच वाढायला लागली. म्या बऱ्याच जणांना पंक्तीला बसवलंय पर महाप्रसादाचा काहीच पत्त्या नाही. नमस्कार रावसाहेब. नमस्कार. बघा तुम्ही बोलवलं आणि आम्ही हजर झालो. तुमचा शब्द खाली पडू दिला नाही. चला मग संगतीनच बसूया. तुम्ही वाढणार आहे आम्हाला. अहो काय वाढणार? काय झालं? काय झालं काय? पंगत वाढा या महाप्रसाद तर पाहिजे का ना. महाप्रसादच आलाय नाही. समधी लोक अशीच बसलेत. मी पाण्याचं बघून येतो. रावसाहेब समध्या गावात लय बडाया मारतो ना. आता आज सगळ्या गावासमोर बघ तुझी अशी मान खाली जाईल. परत कधीच या गावात मान मिळणार नाही. महाप्रसाद अजून आला नाही. यायला बी नको. मी काय म्हणतो रावसाहेब, अजून महाप्रसाद आला नाही काय? रावसाहेब आम्हाला एकदा तरी सांगायचा. आम्ही बी मदत केली असते की. बरं एकदा आम्हाला सांगून तर बघा, करू का काय मदत? रावसाहेब महाप्रसाद तयार झालाय. वाढायला सुरुवात करायची. हो करा करा, लगेच सुरुवात करा. रावसाहेब माफ करा, आम्हाला थोडा उशीर झाला त्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागला. अहो पण उशीर कशामुळे झाला? रावसाहेब आपल्या महाप्रसादाचा टेम्पो पुरामुळे अडकून पडलाय. मग हे सगळं हे शक्य झालं ते फक्त रमामुळे. त्यांनी पटकन निर्णय घेतला आणि आपल्या घरात जे धान्य होतं त्याचा महाप्रसाद बनवला. छान झालं. चला आबासाहेब, आज पहिल्या पंक्तीत बसायचं मान तुमचा. भूक लागली असेल ना तुम्हाला. आज बाप्पाच्या आशीर्वादाने आणि आम्ही नोकर माणसांवर केलेल्या प्रेमाने या गावासमोर आमची मान खाली जाण्यापासून वाचली नाही का? चला, तुमच्या मागे तुमच्या माणसांचं प्रेम आणि बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असू द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्याव. पोट दुखतंय. हे घ्या, याला म्हणतात ओवा. ओवा गरम पाण्यासोबत घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हा हे घ्या. मोदक खायची सवय नाहीये ना, आणि आज 2-2 मोदक खाल्लेत, ते पण तूप घालून. 2 मोदक म्हणजे? मी आता ज्यांच्या बरोबर राहते त्या साधनाताई त्या राजवीरच्या आई आहेत. ज्या भेटीची तुला अपेक्षा आहे ना बहिणी, ती भेट न झालेलीच बरी. का? मी खरं तर तुला हेच सांगायला आलोय बहिणी. चुकूनही राजवीरच्या समोर येऊ नकोस. तुला पाहिल्यावर काय करेल ना तो सांगता येत नाही. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. तुला जे योग्य वाटतं ना ते तू कर. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत.